परवापर्यंत होईल ना पूर्ण ही. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट आणि मी प्रतीक्षा भट. आम्ही स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनेलला. तर आज 12 तारीख आहे आणि गुरुवार असल्या कारणाने नवरात्र जशी 2 दिवसावर येऊन थांबले आहेत. रविवारी आपल्या कसं देवीचं आगमन होणार आहे. आम्ही कळवा ठाणे या परिसरामध्ये राहतो, तर नवरात्री टेंबिनाक्याची देवी बघायला जाणारच आहोत आपण. परत काम कुठपर्यंत आलं ते पण बघूया. आणि टेंबिनाक्याच्या आनंद दिघे साहेबांची जी देवी आहे, आम्ही त्या देवीचं तुम्हाला कुठपर्यंत देवी तयार झाली आहे वगैरे आम्ही ते पण सगळं दाखवणार आहे. आणि परत ठाण्याला जाऊन आम्ही तुम्हाला देवीचं जे यंदाचं यावर्षीचं जे डेकोरेशन आहे ते कोणत्या पद्धतीचं आहे वगैरे, यावेळेस काय थीम असणार आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा आणि यावर्षी तुम्ही आवर्जून आमच्या ठाण्याच्या देवीला आनंदिके साहेबांच्या नक्की या. तर चला सर्वांनी बघूया. आणि जे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल त्यांनी पहिले सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, जेणेकरून आमच्या येणारे नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला लवकरात लवकर दिसतील. आणि मेन म्हणजे या ब्लॉगमध्ये आपण जे मूर्तिकार घडवताना जे मूर्तिकार असतात, आपण नेहमी मूर्ती बघतो किती सुंदर आहे, पण त्या मूर्ती बनवण्याच्या मागे जे कलाकार किती मेहनत घेतात ते कलाकार पण आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत. त्या कलाकारांची मेहनत किती असते, जे देवीचं वगैरे सजवतात, देवीला सजवतात, ते कलाकार सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला जाऊया ठाण्याला बघायला. परवा का आता काय काय काम राहिलंय? पॉलिश काम आता हे करतोय. पॉलिश काम करतात का? उद्या कलरिंग होईल ना ही. विशेषतः देवीजवळ कोणालाच येऊ देत नाही. आम्ही सुद्धा लांबूनच देवीला बघत होतो, कारण देवीची पूजा करूनच मग ही मूर्ती मुहूर्ताच्या वेळेसच बनवली जाते, याची काळजी देखील येथील मूर्तिकार घेतात. तर मित्रांनो, आमचा हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.